आज आपण दोडके टाकून घोटलेल्या मुगाच्या डाळीची भाजी बनवणार आहोत. अगदी छान नवीन प्रकारे ही भाजी बनवणार आहोत. बऱ्याच जणांना दोडके आवडत नाही, परंतु आज आपण ज्या पद्धतीने दोडके टाकून घोटलेली मुगाची डाळ बनवणार आहोत, अगदी छान लागते, चवीला अप्रतिम लागते. लहान मुलं देखील आवडीने खातील इतकी छान लागते. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम दोडकं लागणार आहे. तर एक दोडकं, मोठं दोडकं आहे हे, लहान असेल तर 2 घ्या. त्या दोडक्याच्या वरची साल काढून घ्यायची आहे. दोडकं स्वच्छ धुवून अशा पद्धतीने मोठ्या लांब आकारामध्ये कट करून घ्यायचं किंवा छोट्या छोट्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकतात. एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा आणि 1 वाटी मुगाची डाळ आपल्याला लागणार आहे. आता सर्वात प्रथम एका कुकरमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकणार आहोत. कुकरमध्ये आपल्याला ही भाजी बनवायची आहे आणि साजूक तुपात बनवायची आहे. नसेल तूप तर तुम्ही तेलाचा वापर देखील या ठिकाणी करू शकता. तूप टाकल्यामुळे थोडी भाजीची चव अजून छान होते, म्हणून तूप असेल तर तूप टाका. आता तूप छान गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरं टाकलेलं आहे आणि मग नंतर जिरं फुलून आल्यानंतर थोडी मोहरी टाकू. सर्वात प्रथम मोहरी न टाकता जिरं टाकलं आहे, कारण की तूप थोडंसं कोमट होतं, म्हणून मग नंतर मोहरी टाकलेली आहे. आणि हिंग टाकायचा मोहरी तडतडल्यानंतर. मोहरीला छान तडतडू द्यायची आणि मग हिंग टाकायचा. आता आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे या ठिकाणी 1 मोठा चमचा. छान परतवून घेऊया. परतवून घेतल्यानंतर टोमॅटो आणि दोडकं हे या दोन्ही वस्तू आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये टाकायच्या आहेत आणि छान परतवून घ्यायच्या आहेत. अगदी नवीन प्रकारे बनवलेली भाजी आहे. लहान मुलं देखील खूप आवडीने खातात. भातासोबत ही भाजी खूप छान लागते. पोळीबरोबरही तुम्ही खाऊ शकतात. आता दोडकं परतवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 लहान चमचा हळद टाकणार आहोत आणि तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि हळद लाल मिरची पावडरमध्ये पुन्हा आणखीन दोडका आपल्याला परतवून घ्यायचा आहे. एका साईडला मी मुगाची डाळ देखील धुवून घेतलेली आहे. आता धुवून घेतलेली मुगाची डाळ आपल्याला या फोडणीमध्ये टाकायची आहे. तर या ठिकाणी छान लाल मिरची पावडर, हळदमध्ये दोडकं परतवून घेतलं. धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकायची आहे. थोडंसं पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये आणि डाळ देखील आता याच्यामध्ये थोडीशी परतवून घेऊया. आणि डाळ शिजण्यासाठी तुम्हाला किती तुम्हाला भाजी बनवायची त्याप्रमाणे तुम्ही डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे. पण ही भाजी थोडीशी घट्टसर बनवायची. घोटलेली जी डाळ आहे दोडकं टाकून ती अशी छान घट्टसर बनवायची, म्हणजे चवीला छान लागते. पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या ठिकाणी थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी अजून थोडं पाणी टाकणार आहे. आणि कुकरचं झाकण बंद करून 4-5 शिट्ट्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहेत. झाकण बंद करून छान 4-5 शिट्ट्या घेऊया, म्हणजे डाळ जी आहे ती छान भरपूर शिजते आणि घोटलेली डाळ त्या ठिकाणी आपल्याला मिळते. तर 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर वाफ पूर्ण निघून गेल्यानंतर कुकरचं झाकण उघडून बघितलेलं आहे. आता चमच्याच्या साहाय्यानेच मी डाळ घोटून घेते, कारण की ती भरपूर शिजलेली आहे. पण चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने तिला थोडी मिक्स करून घ्यायची, म्हणजे ती छान घोटली जाते. किंवा तुम्ही रवीच्या साहाय्याने देखील घोटू शकतात. आणि अगदी मस्त शिजलेली आहे आणि अप्रतिम लागते चवीला. भाताबरोबर ही गरम गरम दोडका टाकून घोटलेली डाळ खूप छान लागते. बनवून बघा. आता आपण सर्विंग प्लेट तयार करूया. तर मी या ठिकाणी अगोदर भात तयार करून ठेवलेला होता. भात टाकलेला आहे डिशमध्ये आणि साईडला आता आपण तयार केलेली दोडके टाकून घोटलेली मुगाची डाळची भाजी टाकणार आहोत. मस्त गरम गरम तुम्ही ही डिश डिनरमध्ये देखील बनवू शकतात. रात्रीच्या जेवणात देखील बनवू शकतात. पोळ्या बनवू शकतात तुम्ही, याच्याबरोबर खाऊ शकतात. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही ही डिश तयार करू शकतात. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. लाईक करायला विसरू नका. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.